पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली, आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निबिड अरण्यात एक लाकूड तोड्या लाकडं तोडण्यासाठी आला होता. आपल्याला भरपूर लाकडं मिळतील या हेतूने त्याने झाडावर आपला कुऱ्हाडीचा घाव घातला आणि लाकडं तोडायला सुरुवात केली. त्याचा एक घाव चुकून वारुळावर लागला. त्या क्षणी त्या वारुळातून रक्ताची एक चिळकांडी उडाली. ते पाहून लाकूड तोड्या घाबरला. क्षणभर त्याला काय करावं काही सुचेना. लाकूड तोड्याने त्या अवस्थेतच वारुळाची माती लगेचच उपसायला सुरुवात केली. तोच एक तेजपुंज ऋषी त्या वारुळात आसन घालून बसलेला त्याने पाहिला. त्याच्या तेजाची प्रभा सगळीकडे पसरली होती. त्या ऋषींच्या मांडीतून भळाभळा रक्त वाहत होतं. हे अघोरी कृत्य आपल्या हातून घडलं आणि आपण पापाचे धणी झालो असा विचार त्याच्या मनात आला. तो लाकूड तोड्यात दुःख वेगाने रडू लागला. इतक्यात त्या योग्याची समाधी भंग पावली. ते देह भानावर आले. ऋषींनी आपली समाधी विसर्जित केली आणि त्या लाकूड तोड्याकडे मंद स्मित करीत पाहू लागले. तेव्हा लाकूड तोड्या लगेचच धावत पुढे आला आणि त्याने त्या ऋषींचे पाय धरले. त्या ऋषींनी लाकूड तोड्याला अभयदान दिलं. तपस्या संपवून इथूनच ते सिद्ध पुरुष विश्व कल्याणासाठी बाहेर पडले. हे सिद्ध म्हणजेच चौथे दत्तावतारी सद्गुरु श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळा या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत. भगवंताचा हा अवतार महाराष्ट्रात झाला ही केवढी भाग्याची गोष्ट. पण अवताराला सगळे प्रांत आणि देश सारखेच असतात. संपूर्ण विश्वाच्या आणि मानव वंशाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी भगवंत भूतलावर संत म्हणून अवतार धारण करत असतात. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सगळ्यात मोठी लीला आहे. माऊली, 1856 मध्ये प्रकट झालेले श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे महाराष्ट्रातील आधुनिक संत होऊन गेले. स्वामी समर्थ हे सध्याच्या आंध्र प्रदेशातल्या श्रीशैल्यम क्षेत्राजवळील कर्दळी वनातून प्रकट झाले. दत्त संप्रदायातील श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे हे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत अशी मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. मी नरसिंह भान असून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलोय हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नरसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. त्यांनी तिथून आसेतू हिमाचल भ्रमण केलं. स्वामी समर्थांनी शेगावचे श्री गजानन महाराज, शिर्डीचे श्री साईबाबा, श्री शंकर महाराज यांना दीक्षा दिली. स्वामी पंढरपूर, मोहोळ असं भ्रमण करीत सोलापूरला आले. त्यानंतर मंगळवेढे गावात स्वामींनी काही काळ वास्तव्य केलं आणि तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केलं. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केलं. श्री सद्गुरू रामानंद बिडकर, श्री कृष्ण सरस्वती, ताजुद्दीन बाबा, रामकृष्ण परमहंस यांनी सुद्धा स्वामींची दीक्षा घेतली आहे. ते फार मोठे शिष्य होऊन गेले आणि त्यांनी महान कार्यही केली आहे. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा स्वामी अक्कलकोट नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 रविवार 6 एप्रिल 1856 हा होता. त्यांनी अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलं. स्वामी महाराजांनी त्यांच्या अनेक भक्तांना अभयदान दिलं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांची महती वर्णन केली जाते आणि त्या महतीप्रमाणे भक्तांच्या संकट काळात स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहतात याची प्रचिती आजही असंख्य भक्तांना येते. 1875 सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिला होता. स्वामींनी अनेकांचा उद्धार करून 1878 मध्ये त्यांचा एक आविष्कार संपवला. मात्र स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे. ते संपलेलं नाही. स्वामी समर्थ आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून त्यांचं आयुष्य मार्गी लावतायत आणि अनंत काळापर्यंत करत राहतील. आजही श्री स्वामी समर्थ महाराज जे जे भेटेल त्यांचा उद्धार अनेक मार्गांमधून करतायत. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.